नमस्कार. जय शिवराय, जय शंभूराजे. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक गड किल्ले तुम्ही बघितले असाल. प्रत्येक गडावर राजांच्या काळामध्ये आरोपीला शिक्षा देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. काही ठिकाणी कडेलोट केले जायचे, काही ठिकाणी सीर कलम करून आरोपीला शिक्षा दिली जात होती, तर काही ठिकाणी हत्तीच्या पायाखाली आरोपीला दिले जात होते. पण आज मी तुम्हाला असा एक किल्ला दाखवणार आहे. त्या किल्ल्यावर राजांच्या काळामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा देऊन त्याला एका रहस्यमय फाशीच्या खंदकमध्ये टाकून त्याची विल्हेवाट केली जात होती. हे कसे आहे आणि कसे केले जात होते हे प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बघायचं आहे. आणि या किल्ल्याचा इतिहास तुम्हाला कुठेही वाचायला मिळणार नाही. किल्ल्यावर पर्यटक सहजासहजी जात नाहीत, कारण किल्ल्यावर पोहोचण्यासाठी ॲडव्हेंचर खतरनाक जंगलामधून प्रवास करून किल्ल्यावरती पोहोचावं लागतं. किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अनेक प्राचीन वास्तू, शिवकालीन विहीर आणि अनेक प्राचीन मंदिरे देखील बघायला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून गगनबावड्याच्या दिशेने जात असताना या किल्ल्यावर घोड्यांसाठी पाणी पिण्यासाठी आराम करत होते. आणि छत्रपती तारा राणीने या किल्ल्यावर अनेक वर्ष वास्तव देखील केले होते. हे सर्व काही बघण्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा. तुम्हाला देखील समजेल स्वराज्यामध्ये असा पण एक किल्ला होता, त्या ठिकाणी राजांच्या काळामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा दिली जात होती. तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील साळवण किल्ल्याच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया. हा मार्ग आहे कोल्हापूर गगनपूर, आणि कोल्हापूर पासून 25 ते 30 किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साळवण किल्ल्याचा बोर्ड रोडच्या साईडलाच दिसतो. म्हणजे किल्ल्याची सुरुवात रोडच्या जवळच होते. पण किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला जंगलामधून प्रवास करत किल्ल्याच्या वरती जावं लागतं. त्या ठिकाणी किल्ल्याचे काही अवशेष आहेत, तुम्ही बघू शकता. कदाचित या ठिकाणी पूर्वी महल असावा आणि या महलामध्ये छत्रपती तारा राणी देवी अनेक वर्ष राहिले असावेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा मार्ग साळवण किल्ल्याकडे जातो. दोन्ही साईडला उंच झाडे आहेत, बांबूची रोपे पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या रोडच्या खालच्या साईडला घनदाट जंगल आहे. त्याच जंगलामध्ये रहस्यमय फाशीचा खंदक देखील आहे. त्या खंदकापर्यंत पोहोचण्यासाठी ॲडव्हेंचर प्रवास देखील आपल्याला करावा लागणार आहे. किल्ल्यावर पोहोचण्या अगोदर थोडं अंतर चालल्यानंतर किल्ल्याच्या डाव्या साईडला सर्वात सुरुवातीला आपल्याला फाशीचा खंदक बघायला मिळतो. समोर तुम्हाला या ठिकाणी पर्यटकांच्या सुविधेसाठी एक शेड बनवलेली दिसत असेल. या शेडच्या खालच्या बाजूने आपण फाशीच्या खंदकच्या दिशेने जायचं आहे. समोर तुम्हाला पायवाट दिसत असेल. ही पायवाट त्या खंदकाकडे जाते. होऊ शकतं या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे, फाशीचा खंदक. हा खंदक आता कसा आहे हे बघण्यासाठी आपल्याला खाली जावं लागणार आहे. बघा, खाली 2 खंदक आहेत. ते वरून काय आपल्याला क्लिअर दिसणार नाहीत, त्यासाठी आपल्याला खाली जावं लागणार आहे. आणि खाली जाण्यासाठी आपला मार्ग थोडा अवघड आहे, पाय पण घसरू शकतात. त्यामुळे ह्या बांबूच्या दांड्यांना पकडत आपण आता खाली जायचं आहे, कारण ह्या पाल्यावरून पाय पण घसरू शकतो. बघू शकता तुम्ही सर्वत्र बांबूची मोठमोठी रोपटे आहेत. त्याला आपण काय म्हणतो तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण बांबूची वेगवेगळी झाडे असतात. त्याला आपण कळक म्हणतो. कळकाची बेटे या ठिकाणी भरपूर आहेत. आणि आपण जो वरून खंदक बघितला होता तो हा आहे, पण हा फाशीचा खंदक नसून मेन रहस्यमय खंदक या खंदकाच्या साईडला या ठिकाणी आहे. तो वरून दिसत नाही. तो बघण्यासाठी आपल्याला हळूहळू खाली उतरावं लागतं. आणि खाली उतरल्यानंतरच आपण हा खंदक बघू शकतो. पण मित्रांनो, हा खंदक बघा येत असताना सावधगिरी बाळगा. जर चुकून पाय घसरला आणि तुम्ही या खंदकमध्ये जर पडला तर वरती काढणे लय अवघड होईल. आणि कदाचित एकटे या खंदकाजवळ कधी येऊ नका. तर हा खंदक एवढा खोल आहे की एकटा माणूस जर खाली पडला तर वरती येऊ शकणार नाही. बघितलं, हा दगड किती खोलपर्यंत खोदलेला आहे.
आपण खाली जाऊन हा खंदक बघण्याचा प्रयत्न केला असता, पण मित्रांनो खाली गेल्यानंतर वरती येता येणार नाही. आणि या खंदकच्या साईडला आणखी एक लहान होल आहे. या ठिकाणी ही कसली आहे आपल्याला माहीत नाही, पण हा खंदक किती डरावना आणि रहस्यमय आहे हे तुम्ही बघू शकता. म्हणजे आरोपीला फाशी दिल्यानंतर त्याला या खंदकामध्ये टाकले जाऊन त्याचा विल्हेवाट केला जात होता. हा खंदक खूप खोल आहे, म्हणजे 15 ते 20 फूट खोल हा खंदक असू शकतो. या खंदकामध्ये पडल्यानंतर बाहेर येणे शक्यच नाही. त्यासाठी कुणाची तरी मदत पाहिजे आणि रस्सीच्या सहारे आपण या खंदकामधून बाहेर येऊ शकतो. आणि हा खंदक घनदाट जंगलाच्या एका कोण्यावरती आहे. या खंदकाच्या साईडला एक नदी देखील आहे. बघा या ठिकाणी कळकाची अनेक बेटे आहेत आणि या बेट्यांच्या एका साईडला हा रहस्यमय खंदक बनलेला आहे. म्हणजे राजांच्या काळामध्ये पण आरोपीला शिक्षा देण्याच्या तरा एकदम भयानक आणि खतरनाक होत्या. हे आपल्याला हे बघितल्यानंतर समजले. मित्रांनो, साळवण किल्ल्याच्या सुरुवातीला असलेला खतरनाक फाशीचा खंदक आपण बघितला. त्या खंदकापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 मार्ग आहेत. हा मार्ग हनुमान मंदिराकडे जातो आणि हा मार्ग भवानी मंदिराकडे जातो. आपण सर्वप्रथम हनुमंताचे प्राचीन मंदिर बघून दर्शन घेऊया, त्यानंतर आई भवानीचे दर्शन घेण्यासाठी या मार्गाने पुढे जाऊया. बघू शकता तुम्ही, भवानी मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग इथून पुढे जातो आणि आपल्याला हनुमान मंदिराकडे पहिल्यांदा जायचं आहे. मंदिराकडे जाण्यासाठी पण पायवाट आहे आणि ही पायवाट किती दूरपर्यंत गेलेली आहे हे मला माहीत नाही, कारण ह्या किल्ल्यावर मी अगोदर कधीही आलेलो नाही. पण थोडं अंतर चालल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जांभ्या दगडांची ही पायवाट दिसते आणि या ठिकाणी तुम्हाला हे जंगल दिसत असेल. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं घनदाट जंगलामधून आपल्याला प्रवास करावा लागतो, पण सध्या जी झाडे आहेत त्या झाडांची पाने घळलेली आहेत. पावसाळ्यामध्ये या झाडांना एकदम हिरवीगार पालवी येते. सध्या या झाडांना पालवी येत आहे. आपल्याला आता अजून थोडं अंतर चालून मंदिरापर्यंत जावं लागणार आहे आणि ह्या झाडांमधून चालण्याचा अनुभव वेगळाच असतो. मित्रांनो, जून महिन्याची 18 तारीख आहे, कडक ऊन आहे, तरीसुद्धा जंगलामध्ये आल्यानंतर मस्त अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि मंदिराकडे जात असताना वाटेमध्ये आणखी एक वाट दिसली. कदाचित या ठिकाणी पीर बाबा आहेत. आपण काय तिकडे जायचं नाही, आपण सर्वप्रथम मंदिराकडे जायचं आहे. मंदिर अजून दूर आहे. तर मित्रांनो, राहिलेला हा प्रवास पूर्ण करून मी डायरेक्ट तुम्हाला मंदिराजवळ घेऊन जातो. मित्रांनो, हनुमान मंदिराजवळ मी पोहोचलो आणि मंदिराच्या समोर आपल्याला गडाचे काही अवशेष देखील बघायला मिळतात. आणि समोर आणखी एक वाट जाते, ती प्राचीन महादेव मंदिराच्या दिशेने जाते. पण आपण सर्वप्रथम बजरंगबलीचे दर्शन घेऊया, त्यानंतर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊया. मंदिराचे बांधकाम कसे केलेले आहे तुम्ही बघू शकता. खाली काळ्या पाषाणामध्ये मंदिराचा पाय केलेला आहे आणि वरती विटांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे राजांच्या काळामध्ये बांधलेलं हे मंदिर किती सुंदर आणि बघण्यासारखे आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करून हनुमंताचं दर्शन घेऊया. ओम हनुमंते रुद्र अवताराय सर्व शत्रु सहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. जय जय हनुमान की जय. हनुमंताचं तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे आणि आतमधून हे मंदिर अशा प्रकारे बनवलेलं आहे. बाहेर जरी कडक ऊन असलं तर मंदिराच्या आतमध्ये गारवा आहे. हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आता प्राचीन महादेव मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी ह्या पायवाटेने थोडं अंतर चालत पुढे जावं लागणार आहे. हा पण मार्ग जंगलामधून जातो. त्या ठिकाणी एक बोर्ड पण लावलेला आहे, महादेव मंदिराकडे जाणारा मार्ग. जांभ्या दगडाच्या पायवाटेने पुढे आल्यानंतर इथून पुढे आपल्याला कच्ची पायवाट दिसते. त्या दगडांच्या पायवाटेमधून आपल्याला महादेव मंदिरापर्यंत थोडं अंतर चालावं लागणार आहे. म्हणजे गडावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. हे दुसरे मंदिर आता आपण बघणार आहे. त्यानंतर आपल्याला भवानी देवीचे मंदिर देखील बघायचे आहे आणि अजून कोणती मंदिरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ते देखील बघायचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवलेली शिवकालीन विहीर देखील बघायची आहे। त्या ठिकाणी राजे गगनबावड्याच्या दिशेने जात असताना घोड्यांना त्या विहिरीमधील पाणी पाजून आराम करत होते। बघू शकता तुम्ही या ठिकाणी एकदम गारवा आहे, झाडे भरपूर आहेत आणि नदीचे पात्र पण या मंदिराच्या जवळच असावे, त्यामुळे एवढा गारवा आपल्याला या ठिकाणी जाणवतो। आणि मित्रांनो, थोडं अंतर चालत पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मंदिर बघायला मिळू शकते। वरून काय मंदिर दिसत नाही, त्यामुळे आपल्याला आणखी पुढं चालत जावं लागणार आहे, त्यानंतर आपल्याला मंदिर बघायला मिळू शकते। आणि फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे। हे मंदिर एकदम नदीच्या काठी आहे, त्यामुळे या ठिकाणी एकदम गारवा आहे आणि गार हवा देखील सुटलेली आहे। बघू शकता महादेव मंदिर। आता आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि हे मंदिर एका झाडाच्या खाली आहे, म्हणजे कदाचित हे हुंबराचे झाड असावे। हे झाड सुकलेले आहे, हुंबराची किंवा पिंपळाचे झाड असावे। हे महादेव मंदिर आहे, तुम्ही दर्शन घ्या। मी दर्शन घेत आहे। ही महादेवाची पिंड खूप जुनी आहे आणि काळ्या पाषाणामध्ये बनवलेली आहे। ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भूदेंदहारम। मी दर्शन घेतलेलं आहे आणि या मंदिराच्या साईडला आणखी एक गणपतीची प्राचीन मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते। ओम श्री गणेशाय नमो नमः। मित्रांनो, भवानी देवीच्या मंदिराकडे चालत चालत जात असताना वाटेमध्ये मला एक बोर्ड दिसला, त्यावरती लिहिलं होतं शिवकालीन विहीर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विहीर आपण बघूया। त्यानंतर चालत प्रवास पूर्ण करून भवानी देवीच्या मंदिरापर्यंत जाऊन देवीचे दर्शन घेऊया। ह्या पायवाटेने जेव्हा आपण चालत चालत पुढे येतो तेव्हा आपल्याला समोर पायऱ्या दिसतात, त्या भवानी देवीच्या मंदिराकडे जातात। पण त्या मंदिराकडे जाण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड दिसलेला आहे, तुम्ही बघू शकता शिवकालीन विहीर। आता आपण ही शिवकालीन विहीर बघूया। राजांच्या काळामध्ये ही विहीर कशी खोदली गेली होती ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे। हीच आहे ती शिवकालीन विहीर। सध्या विहिरीमध्ये पाणी नाही, पण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यानंतर विहिरीमध्ये पाण्याचा साठा भरपूर असणार आहे आणि या विहिरीला खोदून अनेक वर्ष होऊन गेल्यामुळे कदाचित विहिरीमध्ये गाळ साचल्यामुळे पाणी या गाळाच्या खाली लपले गेलेलं असावं, म्हणून हे जर गाळ काढला तर या विहिरीमध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं। पण ही विहीर आपण बघू शकतो राजांच्या काळामध्ये खोदण्यात आलेली आहे आणि आतमध्ये पूर्णपणे काळे खडक आहे। विहिरीपासून पुढे काही पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे भवानी देवीचे मंदिर बघायला मिळते। मंदिराच्या वरती तुम्हाला हा छत दिसत असेल, तो नंतर बनवलेला असावा। मंदिराचे जुने अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। बघा, काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं हे मंदिर। या साईडला कोणते मंदिर आहे तर या ठिकाणी हे गणेश मंदिर आहे। आता आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया, पण मंदिराच्या वरती सावलीसाठी चांगली सुविधा केली पाहिजे। राजांच्या काळामधील गणपतीच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही। ओम श्री गणेशाय नमो नमः। गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला ही शंभू महादेवाची जुनी पिंड देखील बघायला मिळते आणि पिंडीच्या खाली पाण्याचा पाझर आहे, बघू शकता तुम्ही, दर्शन घेऊ शकता। सांब सदाशिव, सांब सदाशिव। आणि गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी महादेवाचा काळ्या पाषाणामधील नंदी देखील बघायला मिळतो आणि हा नंदी कसा बनवलेला आहे हे तुम्ही बघा आणि दर्शन देखील घ्या। आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून काही दगडांच्या शिळा मूर्तीच्या रूपात बघायला मिळतात। या ठिकाणी पण त्या दगडांच्या शिळा आहेत, तुम्ही बघा आणि दर्शन देखील घ्या। आणि आणखी पुढे आल्यानंतर आपल्याला ही एक अजून दगडांची शीळ आणि त्याच्या खाली असलेल्या प्राचीन मूर्त्या देखील बघायला मिळतात। तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला मंदिरामध्ये जाऊन भवानी देवीचे दर्शन घेता येते का हे बघूया। पण मित्रांनो,
मंदिराला कुलूप असल्यामुळे आपण मंदिराच्या आतमध्ये काही जाऊ शकत नाही, पण ह्या गेटच्या आतमध्ये कॅमेरा टाकून आपण आईचे दर्शन घेऊ शकतो. ओम नमः शिवाय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. भवानी देवीच्या नावानं चांग भलं. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतलेलं आहे सांब सदाशिव. मित्रांनो, आज मी तुम्हाला आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अशा गड किल्ल्यावर घेऊन आलो. या गडाचा इतिहास आपल्याला सहजासहजी वाचायला मिळत नाही आणि या ठिकाणी पर्यटक पण कमी येतात. आणि माझी महाराष्ट्र शासनाला एकच रिक्वेस्ट आहे, हा गड तुम्ही दुबारा बांधा, या गडाचे संरक्षण करा. या गडावर असलेली प्राचीन मंदिरे बांधून मूर्त्यांना एक आश्रय द्या. कारण गणपती मंदिराच्या वरती असलेलं छत पूर्णपणे पडलेलं आहे आणि आतमध्ये पाणी देखील जातं पावसाळ्यामध्ये. ह्या गडावर असलेले महादेव मंदिर नदीच्या पात्राच्या म्हणजे नदीच्या कडेवर आहे, त्या ठिकाणी पण वरती छत नाही, त्या ठिकाणी पण छत बनलं पाहिजे. हनुमंताचं मंदिर, भवानी देवीचे मंदिर, ही सर्व मंदिरे बघण्यासारखी आहेत. या ठिकाणी जर गडाचे संरक्षण केले, गडाचे बांधकाम पुन्हा केले तर भरपूर पर्यटक भारतामधून आणि बाहेरच्या देशामधून पण या ठिकाणी येऊ शकतात. आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज या गडावर येऊन घोड्यांना पाणी पाजून आराम करायचे, त्यानंतर गगनबावड्याच्या दिशेने जायचे. आणि ज्या घोड्यांना विहिरीमधील पाणी पाजले जात होती ती शिवकालीन विहीर देखील आपण बघितली, पण विहीर गाळाने फुल भरलेले आहे. त्या विहिरीतील गाळ काढून पाणी खुले केले पाहिजे, त्यामुळे गडावर पाणी पिण्याची सुविधा होऊ शकते. आणि गडाच्या सुरुवातीला असलेला एक फाशीचा रहस्यमय खंदक देखील मी तुम्हाला दाखवला. आरोपींना फाशी दिल्यानंतर त्या खंदकामध्ये टाकून त्या आरोपीची विल्हेवाट कशी लावली जात होती या खंदकाला बघितल्यानंतर आपल्याला समजले. आज मी तुम्हाला या ठिकाणी येऊन हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून कोल्हापूर गगनबावड्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाच्या जवळच असलेल्या साळवण किल्ल्याला भेट द्या, म्हणजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही मंदिरे आणि किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.